साताऱ्यात चित्रपट शूटिंग संपल्यावर अचानक मोठा अपघात झाला. मुंबईहून आलेला एका डान्सरचा संगमावली नदीत बुडून मृत्यू झाला. पण हा अपघात होता का कोणती तरी निष्काळजीपणा? सच्चाई जाणून घेऊया. नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर साताऱ्यातील संगमावली नदीत बुडालेला डान्सरचा मृतदेह अखेर 2 दिवसाच्या शोधानंतर आढळला आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी 22 एप्रिल संध्याकाळी 5:30च्या सुमारास घडली. मुंबई येथील घाटकोपर येथील रहिवासी आणि मूळ राजस्थानचा असलेला सौरभ शर्मा वय 28 वर्षे असे मृत झालेल्या डान्सरचे नाव आहे. संगमावली येथे राजा शिवछत्रपती या चित्रपटाचे शूटिंग काही दिवसापासून सुरू होते. या शूटिंग मध्ये बॉलिवूड कलाकार संजय दत्त आणि रितेश देशमुख ही साताऱ्यात दाखल झाले होते. 22 तारखेला दिवसभर नदीकाठी शूटिंग सुरू होते आणि सायंकाळी 5 वाजता शूटिंग संपवण्यात आले. शूटिंग संपल्यानंतर सौरभ शर्मा आणि त्याच्यासोबत इतर 6 कलाकार अंघोळीसाठी नदीत उतरले. पोहत असताना सौरभ अचानक नदीतली भोवऱ्यात अडकला आणि काही क्षणातच दिसेनासा झाला. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. 41 तासांनंतर गुरुवारी सकाळी त्याचे मृतदेह नदी पात्रात आढळले. ही घटना संपूर्ण युनिटसाठी आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे. शूटिंग नंतर योग्य काळजी घेण्यात आली का? अंघोळीसाठी सुरक्षित जागा निवडली होती का? या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होते. सौरभ शर्माचा मृत्यू हा निव्वळ एक अपघात होता का, की यामागे कोणाचा निष्काळजीपणा जबाबदार आहे? सत्य बाहेर येईल का? तुमचं मत काय आहे? कमेंटद्वारे नक्की कळवा.